मित्रहो, शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नसते. ते व्यक्तिमत्व घडवण्याची प्रक्रिया असते. ते स्वप्नांना दिशा देते, आत्मविश्वासाला बळ देते आणि समाज परिवर्तनाची शक्ती निर्माण करते. याच विचारांनी प्रेरित होऊन गेल्या 25 वर्षांपासून असंख्य विद्यार्थिनींच्या आयुष्यात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या बजमए-इमदादिया संचलित MIA KG अँड प्रायमरी व MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेड यांच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्यात आपले मनपूर्वक स्वागत. आजचा हा क्षण केवळ एका संस्थेच्या 25 वर्षांच्या प्रवासाचा उत्सव नाही, तर तो हजारो स्वप्नांच्या पूर्ततेचा, असंख्य यशोगाथांचा, संघर्षातून घडलेल्या इतिहासाचा आणि उज्ज्वल भविष्याच्या नव्या संकल्पाचा सोहळा आहे. खेड शहरातील अल्पसंख्याक समाजातील मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांना स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्याचे सामर्थ्य मिळावे, या उदात्त ध्येयातून बजमए-इमदादिया संस्थेचा जन्म झाला. सन 1978 मध्ये काही दूरदर्शी आणि समाजहितैषी व्यक्तींनी एक स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नाचे नेतृत्व केले आदरणीय श्री ARD खतीब सर यांनी आणि त्यांच्या समविचारी सहकाऱ्यांनी त्यांना मोलाची साथ दिली. स्वर्गवासी श्री AK पांगारकर, स्वर्गवासी श्री AM डावरे, स्वर्गवासी श्री AK तांबे, स्वर्गवासी श्री अहमद देसाई, स्वर्गवासी श्री IA हजवाणी, स्वर्गवासी ARD तांबे, स्वर्गवासी श्री AG तांबे, स्वर्गवासी श्री HK UK महाडिक, श्री SD खतीब, श्री NA खतीब या दूरदर्शी समाजहितैषी आणि शिक्षणप्रेमी व्यक्तींनी बजमए-इमदादिया संस्थेची स्थापना केली. त्यांनी केवळ संस्था स्थापन केली नाही, तर शिक्षणाचा असा वटवृक्ष लावला की ज्याच्या छायेत आज हजारो विद्यार्थिनींची स्वप्ने बहरत आहेत. त्यांच्या अथक परिश्रमांना, त्यागाला, दूरदृष्टीला आणि शिक्षणावरील निष्ठेला आजचा हा सोहळा विनम्र अभिवादन करीत आहे. समाजातील अल्पसंख्याक मुलींना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे, त्यांना सक्षम बनविणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे जीवन उजळविणे, याच विचारांतून संस्थेने आपले ध्येय निश्चित केले. संस्थेचे ध्येय आहे ज्ञान, शिक्षण आणि प्रगतीच्या बळावर खेड शहराला ज्ञान नगरी बनविणे. तसेच संस्थेची उद्दिष्टे स्पष्ट आहेत. शिक्षण आणि उत्कृष्टतेचा समृद्ध वारसा निर्माण करणे, विद्यार्थिनींना सक्षम आणि जबाबदार नागरिक बनविणे, सक्षमीकरण, शिक्षण आणि प्रेरणा यांचा संगम घडविणे आणि प्रत्येक विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासातून उज्ज्वल भविष्य घडविणे. आज आपण कृतज्ञतेने स्मरण करतो त्या सर्व संस्थापक सदस्यांचे, ज्यांनी आपल्या परिश्रम, त्याग आणि समर्पणातून या संस्थेचा पाया घातला. संस्थेचे अध्यक्ष श्री अब्दुल रहमान दाऊद खतीब, सचिव श्री निसार खतीब, संयुक्त सचिव श्री अनवर परकार, कोषाध्यक्ष श्री इलियास खतीब, तसेच सदस्य श्री रिजवान डावरे, सौ हलीमा खतीब, श्री वासिक खतीब आणि श्री फैजान परकार यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे संस्था सातत्याने प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि चिकाटीमुळे आज हजारो विद्यार्थिनी शिक्षणाच्या प्रकाशाने उजळल्या आहेत. सन 2000 मध्ये सुरू झालेली MIB गर्ल्स हायस्कूलची वाटचाल अत्यंत साध्या स्वरूपात सुरू झाली. केवळ 13 विद्यार्थिनींसह सुरू झालेला 8वीचा वर्ग आज हजारो विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्याचा आधारस्तंभ बनला आहे. सुरुवातीच्या काळात संस्थेकडे आर्थिक साधनसंपत्ती मर्यादित होती. भाड्याच्या खोल्यांमध्ये सुरू झालेली शाळा अनेक अडचणींना सामोरी गेली. परंतु ध्येय मोठे होते, इच्छाशक्ती भक्कम होती आणि समाजाच्या पाठिंब्याची शक्ती सोबत होती. आदरणीय श्री ARD खतीब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांतून डाक बंगला खेड येथे आधुनिक सुविधांनी सज्ज असे भव्य शैक्षणिक संकुल उभे राहिले. आज या परिसरात 49 प्रशस्त वर्गखोल्या, 50 स्वच्छतागृहे, 1000 व्यक्तींची आसन क्षमता असलेले भव्य सभागृह, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, क्रीडा साहित्य कक्ष, स्टुडिओ, अचिव्हमेंट रूम
आणि विस्तीर्ण क्रीडांगणे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज आहेत. ही संस्था केवळ शिक्षण देत नाही तर व्यक्तिमत्व घडवते. येथे विद्यार्थिनींना शिकवले जाते, शिका, शोधा, समजून घ्या, कारण आयुष्यभराच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात इथूनच होते. शाळेच्या सुरुवातीच्या मुख्याध्यापिका सौ नसीमा इस्माईल मुकादम मॅडम यांनी शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया रचला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे संस्थेची ओळख परिसरात निर्माण झाली. त्यानंतर श्री शहाबुद्दीन प्रकार सर यांनी आपल्या नेतृत्वातून शैक्षणिक गुणवत्ता, विविध उपक्रम आणि विद्यार्थिनींच्या यशाचा आलेख उंचावला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षा व इतर स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेचा गौरव वाढविला. सध्याच्या मुख्याध्यापिका सौ रुबिना मुबीन कडवईकर मॅडम यांच्या नेतृत्वाखाली शाळा आधुनिक शिक्षण पद्धती, तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करीत आहे. गेल्या 25 वर्षांत संस्थेने केवळ शैक्षणिक यशच मिळवले नाही तर गुणवत्तेची एक उज्ज्वल परंपराही निर्माण केली आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये अनेक वेळा 100% निकालाची गौरवशाली कामगिरी संस्थेने केली आहे. हे यश केवळ विद्यार्थिनींचे नाही, ते शिक्षकांच्या समर्पणाचे, पालकांच्या विश्वासाचे आणि संस्थेच्या संस्कार मूल्यांचे यश आहे. चित्रकला, विज्ञान प्रदर्शन, नाट्यकला, संगीत, क्रीडा आणि विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील IT ऑलिम्पियाडमध्ये कुमारी मारिया रियाज मागझनकर हिने संपूर्ण भारतात 5वा क्रमांक आणि कुमारी मरियम अब्दुल रऊफ मुरुडकर हिने संपूर्ण भारतात 9वा क्रमांक मिळवून संस्थेचा गौरव वाढविला. तसेच कुमारी फलक फैसल नाडकर हिची परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी निवड होणे हा या संस्थेच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरला आहे. कुमारी उल्फत विलायत अली मुकादम हिने NMMS परीक्षा 2021-22 मध्ये उल्लेखनीय यश मिळवत रत्नागिरी जिल्ह्यात 75वा क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे शाळेच्या शेर्पेचात मानाचा तुरा रोवला गेला. या शाळेतील 3 विद्यार्थिनींनी सन 2022च्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेचा गौरव वाढविला आहे. यामध्ये इयत्ता 8वीच्या कुमारी उल्फत विलायत अली मुकादम व कुमारी बुशरा SR सिद्दीकी तसेच इयत्ता 5वीच्या कुमारी आलिया तुफेल महाडी यांचा समावेश आहे. KTF ही सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामांकित आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेमध्ये उर्दू, मराठी व इंग्रजी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा अशा विविध बौद्धिक स्पर्धांचा समावेश असतो. विशेष अभिमानाची बाब म्हणजे मागील सलग 5 वर्षांपासून या स्पर्धेतील फिरता चषक शाळेने आपल्या नावावर कायम ठेवला आहे. विद्यार्थिनींची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेची गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरा यामुळे हे यश शक्य झाले असून ही कामगिरी शाळेच्या गौरवशाली वाटचालीचे प्रतीक आहे. येथील विद्यार्थिनींनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही आपल्या प्रतिभेचा ठसा उमटविला आहे. आझम कॅम्पस पुणे येथे आयोजित करण्यात येणाऱ्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच इतर बौद्धिक स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या नावलौकिकात भर टाकली आहे. कुमारी अमल सिद्दीकी हिने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शेर्पेचात मानाचा तुरा रोवला आहे. इयत्ता 8वीत शिक्षण घेत असलेल्या अमलची नुकतीच रत्नागिरी जिल्हा 15 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. ही अल्पसंख्याक उर्दू माध्यमाची शाळा असली तरी येथे सर्व धर्मातील विद्यार्थिनींना समान संधी आणि दर्जेदार शिक्षण दिले जाते. अनेक हिंदू धर्मीय विद्यार्थिनींनी या शाळेत शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मागील वर्षी झालेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत
कुमारी गौरी कृष्णा मोहिते हिने विशेष यश संपादन करून शाळेचा गौरव वाढविला. मराठी भाषिक पार्श्वभूमी असतानाही उर्दू माध्यमातून शिक्षण घेत तिने आपल्या गुणवत्तेची चमक दाखवून दिली. तिच्या या यशामुळे मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर कोणतीही भाषा किंवा माध्यम यशाच्या आड येत नाही हे सिद्ध झाले. आज या शाळेच्या अनेक माजी विद्यार्थिनी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्यरत असून आपल्या कर्तृत्वाने शाळेचे नाव उज्ज्वल करीत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर, अभियांत्रिकी क्षेत्रात इंजिनियर, शिक्षण क्षेत्रात शिक्षक तसेच उद्योग व्यवसाय क्षेत्रात उद्योजक म्हणून अनेक माजी विद्यार्थिनी समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करीत आहेत. विविध शासकीय, निमशासकीय आणि खाजगी संस्थांमध्येही त्या जबाबदारीची पदे भूषवत आहेत. शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी फातिमा तांबे हिने उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडन येथे जाण्याचा मान मिळवून शाळेचा अभिमान वाढवला आहे. या यशस्वी माजी विद्यार्थिनी शाळेच्या संस्कारांची, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि सर्वांगीण विकासाच्या परंपरेची साक्ष देतात. शाळेच्या माजी विद्यार्थिनींचे हे यश म्हणजे संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा अभिमानास्पद ठेवा असून भविष्यातही अशाच अनेक यशस्वी व्यक्तिमत्वांची जडणघडण या संस्थेतून होत राहील असा विश्वास वाटतो. आजच्या या रौप्य महोत्सवी सांगता सोहळ्याच्या पवित्र प्रसंगी आम्ही कृतज्ञतेने वंदन करतो संस्थापकांना, पदाधिकाऱ्यांना, मुख्याध्यापकांना, शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, पालकांना आणि सर्व माजी व विद्यमान विद्यार्थिनींना. कारण या प्रत्येकाच्या योगदानातूनच हा 25 वर्षांचा इतिहास घडला आहे. आज आपण रौप्य महोत्सव साजरा करीत आहोत, पण हा शेवट नाही, हा नव्या पर्वाचा प्रारंभ आहे. पुढील काळातही ज्ञान, संस्कार, गुणवत्ता आणि मानवतेची मूल्ये जपत ही संस्था शिक्षण सेवेचा दीप अधिक तेजाने प्रज्वलित ठेवेल, यात शंका नाही. चला या गौरवशाली प्रवासाला सलाम करूया. चला या स्वप्नांना प्रणाम करूया. चला या शिक्षण यज्ञात योगदान देणाऱ्या प्रत्येक हाताला कृतज्ञतेने वंदन करूया आणि नव्या उमेदीने, नव्या आशेने, नव्या संकल्पाने पुढील वाटचालीस प्रारंभ करूया. 25 वर्षांची यशस्वी परंपरा, असंख्य स्वप्नांची पूर्तता आणि शतकपूर्तीच्या दिशेने आत्मविश्वासपूर्ण वाटचाल. बजमई इम्दादिया परिवारास रौप्य महोत्सवी वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.